नमस्कार मित्रांनो, मी ओंकार. माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे संडे आणि संडेला माझा चीट डे असतो. म्हणजे 6 दिवस मी बॉइल फूड खातो आणि 1 दिवस माझा चीट डे असतो. तर आता मी जात आहे काहीतरी असं चांगलं असं खायला. पहिली बाईक वॉश करू, कारण का खूपच खराब झालेली आहे. तुम्ही बघू शकता. पहिले बाईक वॉश करू आणि त्यानंतर काहीतरी चांगलं असं खायला जाऊ. माझ्या फ्रेंडने आत्ताच नवीन कोस्टल बेक्स म्हणून एक कॅफे ओपन केला आहे. माझा प्लॅन आहे तिथे जायचा. त्याच्याकडे खूप सारे डिझर्ट, बर्गर्स, मोमो आणि खूप काही मिळतं. तर आता बघूया. आत्ताच त्यांनी ओपन केलंय, 1 महिना झाला असेल. त्याचं ऑलरेडी भोकोडेमध्ये क्रीमी क्रिएशन म्हणून केक शॉप आहे, जवळपास 10 वर्ष जुनं. त्यांनी आता ही नवीन सुरुवात केलेली आहे आणि जे काही या कॅफेमध्ये मिळतं ते इन हाऊस रेडी केलं जातं. म्हणजे ब्रेड्स असो, बर्गर पॅटीज असो, सर्व काही पेस्ट्रीज. आणि जे दुबईमध्ये जे काही डिझर्ट मिळतात तेही वाटतं त्यांनी चालू केले आहेत. तर बघू आता आपण. आणि माझं चीट डेचं असं की 6 दिवस पूर्ण वर्कआउट करून, 6 दिवस नाही 7 दिवस मी वर्कआउट करतो, कारण का वर्कआउट केल्याशिवाय मला जेवून जात नाही. आणि आता 8 वर्ष 1 महिना वगैरे मला जिम चालू करून झाला आहे. त्या पूर्ण वेळामध्ये 8 वर्षामध्ये फक्त 1 दिवस माझं ऑपरेशन झालं होतं फिंगरचं. क्रिकेट खेळताना फिंगरचे 2 तुकडे झाले होते. तेच फक्त माझी एक सुट्टी झाली आणि डॉक्टरनी सांगितलं होतं 45 डेज काहीच करू शकत नाही. तरी मी हात फ्रॅक्चर होता तरी मी वर्कआउट करत होतो. असंच आहे, जोपर्यंत मी वर्कआउट पूर्ण करत नाही तोपर्यंत मी काहीच खात नाही. कितीही आजारी असो मी वर्कआउट करतोच. आणि मी वर्कआउट केल्याने मला म्हणजे जर चुकून ताप वगैरे आलेला असेल तोही निघून जातो. आपण आता पोहोचलो आहोत वॉशिंग सेंटरला. हे आमच्या दादाचंच आहे, म्हणजे फ्रेंड आहे. टॉप शाईन कार वॉश. खूप मस्त असे वॉशिंग करतात. बघू आता, बाईक वॉश करू आणि मग जाऊ आपण कॅफेला. आपली बाईक वॉश झालेली आहे. आता आपण जाऊया झिराड येथे असलेल्या कोस्टल बेक्स या कॅफेला. माझ्या फ्रेंडला मी आधीच विचारून ठेवलं होतं की मस्ट ट्राय मध्ये काय आहे, म्हणजे मी तिथे जाऊन तुला असं काय वाटतं की ट्राय केलंच पाहिजे. तर तो बोलला क्रोसो चिकन सँडविच आहे, मटन बर्गर, चिकन बर्गर आणि चिकन मोमो आणि प्रॉन मोमो हे मस्ट ट्राय आहे. तर एवढं सगळं तर मी घेणार नाहीये, पण बघूया त्यातलं काय ऑर्डर करतो. आता इथे थोडा पाऊस चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला वाटतं आम्ही कॅफे जवळच भेटतो. आपण आता पोहोचलेलो आहोत कोस्टल बेक्स कॅफे जवळ. हे कोस्टल बेक्स कॅफे वॉल्केनो जिमच्या खाली आहे. तुम्ही आता अँबियन्स बघू शकता. खूप असं मस्त अँबियन्स आहे. तुम्ही हा
आलेलो आहे, म्हणून त्यांचे काही प्रोडक्ट बनवून झालेले नाही आहेत. म्हणजे डिझर्टमध्ये मी ऑर्डर केलेलं आहे प्रॉन्स मोमो, कोल्ड कॉफी आणि मटन बर्गर. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी प्लेटिंग आणि सर्विंग केली आहे. बाईक आत्ताच वॉश केली आहे म्हणून ब्रेक नीट लागत नाही आहेत आणि पाऊस पण चालू झाला आहे. जरा जपून बाईक चालवायला लागत आहे. आपण आता खाऊन निघालेलो आहे. मी आज खाल्लं प्रॉन मोमो, मटन बर्गर आणि क्लासिक कोल्ड कॉफी. तिन्ही गोष्टी एवढ्या मस्त बनवल्या होत्या, खूप मस्त. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. त्यांच्याकडे खूप अशा व्हरायटीज आहेत फूडच्या. मी खूप लवकर गेलो होतो म्हणून काही स्वीट्स म्हणजे डेझर्ट्स रेडी नव्हते. थोडस तुम्ही लेट आलात तर तुम्हाला सगळ्या वस्तू मिळून जातील. तर हा होता माझा संडे ब्लॉग. कारण 8 वर्षांमध्ये मी एकही सुट्टी न घेता, म्हणजे संडेला मी वर्कआउट करतो. कनकेश्वरला जातो ट्रेकसाठी. 10,000 स्टेप्सचा ट्रेक होतो तो. 8 वर्षात मी फक्त एकच सुट्टी घेतली आहे, ती पण माझ्या सर्जरीची. 1 दिवस. मस्त वाटलं आज. आता आपण हा ब्लॉग इथेच संपवू. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट नक्की करा.